गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला आज स्टार्ट करूया बॅक वर्कआउट. न थांबता आपण पहिला सेट चालू करूया. बिहाइंड द नेक लॅट पुल डाऊन. हा सेट लॅटसाठी नाही आहे, पर व्हिडिओ सांगतो मी. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला ही सांगतो, हा सेट लॅटसाठी नाही. ठीक आहे. बिहाइंड द नेक लॅट पुल डाऊन या व्हेरियंटचे टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. वेट फुल हेवी घ्यायचं आहे. आपण घेणार आहोत लॅट पुल डाऊन वाईड ग्रिप. या व्हेरियंटचे तुम्हाला टोटल 3 सेट मारायचे आहेत. हेवी वेट घ्यायचे आहेत. लास्ट तुमचा गेलं पाहिजे फुल स्टॅक. लक्षात ठेवा. थर्ड ग्रिप घेणार, थर्ड वेट घेणार आपण क्लोज ग्रिप फेस फुल फ्लॅट पुल डाऊन. या वेरियंटचे तुम्हाला टोटल 3 सेट मारायचे आहेत. जेवढं हेवी मारतील तेवढे हेवी मारायचे. आणि यात ट्राय करा एल्बो 8 ठेवायला. ठीक आहे. पुढच्या वेरियंट आपण सिटेड सपोर्टेड वन आर्म साइड केबल रो एक्सटेन्शन मशीन युजिंग फंक्शनल ट्रेनर. यामध्ये तुम्हाला तुमची बॉडी पूर्णपणे कॉन्स्टंटली स्ट्रेट ठेवायची आहे. नॉर्मल बसायचं आहे पोझिशनला. आणि तुमचा जो एल्बो आहे तो पूर्णपणे बॉडीला घासून वरती सोडायचा आहे आणि लॅटपर्यंत आणायचं आहे. आणि जेवढा स्लोमध्ये मारत तेवढं स्लोमध्ये मारायचं आहे. सेटा तुम्ही सेटची पोझिशन कशी ती बघून घ्या. हा आपली फ्रंट इनर लॅटसाठी अँड फ्रंट बॅकसाठी आहे. सिद्धेशचे बाई मागाची दादाचे लागला असता चांगलाच. हो रे बाबा, वाढवून मी वाढवून दिलाय. हो यार आम्ही व्हिडिओ आले मतलब काही सवडी काही सवडी काय करूया त्यानंतर पुढचा वेळ घेतला सिटेड केबल रो. यामध्ये पण तुम्हाला टोटल 3 सेट मारायचे आहेत. आणि याच्यामध्ये थोडा डिफरन्स वेट घ्यायचा आहे. फर्स्ट वेट घ्यायचा आहे तुम्हाला 10 प्लेट्स. त्याच्यानंतर त्याचे तुम्हाला 20 रेप्स मारायचे आहेत. आणि सेकंड सेटमध्ये तुम्हाला फुल स्टॅक टाकायचं आहे. 10 रेप्स मारायचे आहेत स्लो मोशनमध्ये, 10 ते 12 रेप्स स्लो मोशनमध्ये. आणि थर्ड सेटमध्ये तुम्हाला जो तुमचा फुल वेट असेल म्हणजे लास्ट वेट असेल त्याच्या हाफ वेट घेऊन 20 रेप्स परफॉर्म करायचे आहेत.
टेन्स लोगे पुढचे सर सर मस्त मस्त एक नंबर मस्त पुढचा व्हेरियंट हा आहे लोअर चेस्ट सपोर्टेड हॉरिझॉन्टल केबल रो. याच्यामुळे तुम्हाला तुमचा लोअर चेस्ट बेंचला टेकवून पूर्ण पुढच्या साईडला झुकून तुम्हाला हा सेट परफॉर्म करायचा आहे. प्लस याच्यामुळे तुमचा एल्बो बाहेर नाही आला पाहिजे, एल्बो पूर्णपणे आत आणायचा आहे आणि वेट जेवढा हेवी तेवढा घ्यायचा आहे, पूर्ण स्ट्रेच करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि कोणाला ते सांगा पाठीमागे बेंच झाला का वेट जर जास्त असतो तर बेंच घेतला जातो. आणि याला लगेच अल्टरनेट सेट आपण घेणार आहोत. स्टँडिंग फ्लॅट पुल डाऊन युझिंग थेराबँड. थेराबँड यूज केला आपण की थेराबँड आपल्याला लाईट वेट भेटेल प्लस कॉन्ट्रॅक्शन जास्त भेटेल मसलमध्ये. म्हणून सेट तुम्ही चेक करा कसं मारले ते आणि तुम्ही परफॉर्म करा. पहिला हात पकडलेला ना लास्ट सेट आहे टी बार रो. टी बार रोमध्ये तुम्हाला जेवढा हेवी मारतील तेवढं हेवी मारायचं आहे. आज आम्ही चेक केला की जाते जेवढा मारतील तेवढा मारला तेवढा मारायचं आहे. या वेळेचे 3 सेट मारायचे आहेत. सेट ट्राय करा ऑल आणि मला कळवा वेट कसं सेट कसे वाटले ते आणि मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.